आपल्यासोबत राज्यमंत्री पंकज भोयर आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचे निकाल येणार आहे। भाजपचा विजयी घोडदळ कायम राहील का? आत्ता काही दिवसाआधी आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रमाणावर यश त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालं। कारण भारतीय जनता पार्टी ही विकासाचं कामं त्या ठिकाणी करत असते आणि हा राज्यातल्या जनतेला देखील विकास हाच हवा, तो शहरी भागाचा असो किंवा ग्रामीण भागाचा असो। ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या वतीनं करण्यात आले। त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे आज लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालामध्ये देखील भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळेल। काय वाटतं, कोणत्या आधारावर मतदार परत तुमच्या बाजूला उभं राहील असं वाटतं? आपण बघितलं की मागच्या काही वर्षापासून आपल्या राज्यातला शेतकरी हा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अटकलेला होता। ह्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्याकरता मोठ्या प्रमाणावर पॅकेज त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलं। त्याच पद्धतीनं लाडकी बहीण योजना जो विरोधकांनी अफवा उडवली ती की हा फक्त निवडणुकीचा स्टंट आहे, निवडणुकीनंतर बंद करण्यात येईल, परंतु आमच्या महिला भगिनींना सक्षमीकरण करण्याकरता लाडकी बहीण योजना ही सतत सुरू असून त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर महिलांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या दिशेने राहील। आजच्या निकालातनं कुठेतरी अजितदादांना एक श्रद्धांजली दिली जाईल। अजितदादा पवार सारखा एक कर्मठ नेता दुर्दैवी अपघात निधनामध्ये महाराष्ट्राने ह्या ठिकाणी गमावलेला आहे आणि त्यांचं कार्य बघता त्या ठिकाणी महाराष्ट्रातील ग्रामीण जनता देखील मोठ्या प्रमाणावर ही त्या ठिकाणी त्यांना मतदान करून श्रद्धांजली अर्पण करेल। आता उद्धव ठाकरेंची विधान परिषदेच्या आमदारांची टर्म संपत आहे आणि मतांची जुळवाजुळव सुरू आहे। भाजपची काय भूमिका आहे सर्व भूमिकेला घेऊन? नाही, आपण जर बघितलं कुठल्याही पद्धतीची मतदानाची मेजॉरिटी ही शिवसेने उभाटा गटाकडे त्या ठिकाणी नाही आहे, म्हणून त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडणं फार मुश्किल राहील। भाजप त्यांना जाऊ देईन की नाही? नाही, हे सर्वस्वी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेईल, परंतु आज त्यांच्याकडे निवडून जाण्याइतपत देखील मतदान नाही। अमोल मिटकरी वारंवार अजित पवार यांच्या विमान अपघाताला घेऊन प्रश्न उपस्थित करतात। इकडे CID देखील तपास करत आहे। प्राथमिक तपासात काही पुढे आला आहे का? स्वर्गीय अजितदादा पवार यांची अनपेक्षित असलेली घटना त्या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं आणि अशा वेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकारी भावुक होऊन त्या ठिकाणी काही वक्तव्य करत असतात, परंतु या आधीच ह्या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। अमोल मिटकरी कुठेतरी अफवा मुद्दाम पसरवण्याचा प्रयत्न करते? नाही, मी आत्ताच सांगितलं की अनेक वेळेस अशी परिस्थिती घडल्यानंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे भावुक होऊन काही पद्धतीचे स्टेटमेंट करत असतात। निश्चितपणे त्यांचा देखील असलेला समज हा चौकशी अंती दूर होईल। काल घाटंजीमध्ये एका 7व्या वर्गाच्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानेच अनैतिक कृत्य केलेलं आहे। या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। वारंवार शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारच्या छेडखानीचे प्रकार खूप वाढत आहे। कुठेतरी एक नवीन धोरणाची खूप गरज पालकांकडनं तशी मागणी केली जात आहे। नाही, अशा पद्धतीच्या घटनेकरता अशा पद्धतीच्या घटना जर का घडल्यात कायद्यामध्ये त्यामध्ये ऑलरेडी तरतुदी आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई देखील निश्चितपणे करण्यात येईल, परंतु असे प्रकार टाळण्याकरिता असे प्रकार न घडण्याकरिता संपूर्ण राज्यातल्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे लावून त्या ठिकाणी निगराणी ठेवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे। काल मोहन भगत असे म्हणाले की कुठेतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जर का भारतरत्न दिला तर त्या पुरस्काराची देखील गरिमा वाढेल। निश्चितपणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं देखील कार्य आपल्या भारतामध्ये फार मोठं होतं आणि त्यांना देखील अशा पद्धतीने मागणी करण्यात आलं तर चुकीची नाही। उद्यापासून 12वीची परीक्षा सुरू होत आहे, प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे का आणि यावेळेस काय नवीन आहे, काय खबरदारी घेतली जाते कॉपीवर आळा आणण्यासाठी? संपूर्ण राज्यामध्ये बोर्डाची परीक्षा अत्यंत गंभीरतेने घेतल्या जाणार आहे। राज्यामध्ये संपूर्ण तयारी याची करण्यात आलेली आहे। जे आधी कॉपी केंद्र म्हणून ओळखल्या जात होते त्यांच्यावर बंदी देखील घालण्यात आलेली आहे, नवीन केंद्र त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पूर्ण अशी तयारी शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे, त्यामुळे पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहे की परीक्षा केंद्रावर पोहोचू दिलं जात नाही, तर यासाठी त्यांना एक वेळ मिळेल का जर का केंद्रावर थोडं उशीर आले तर? त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना देऊन तशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मला सांगा की काल औरंगाबादमध्ये एक प्रकार घडला की पोलीस पाटलांसाठी परीक्षा होत्या आणि त्या परीक्षार्थी महिलांना मंगळसूत्र काढून ठेवून आतमध्ये जावं लागलं होतं। त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेला घेऊन खूप प्रश्न उपस्थित केले, रोष व्यक्त केला गेला। या संदर्भातली माहिती घेऊन असा प्रकार का बरं घडला तसं चौकशी करण्यात येईल।
धन्यवाद. तर आपण बघू शकतो की शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी वेगवेगळ्या विषयावर आपली भूमिका मांडलेली आहे आणि आजच्या जिल्हा परिषदचे जे निकाल आहे हे निकाल कुठेतरी अजित पवार यांना एक श्रद्धांजली असेल असं देखील ते म्हणाले. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.